नमस्कार मित्रांनो, पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अभिषेक पिसाळ देशमुख. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर नाराज असाल, कारण की खूप दिवस झालं आपल्या यूट्यूबवरती मी ॲक्टिव्ह नव्हतो. मित्रांनो, त्याचं कारण असं की तुम्हाला माहितीच असेल, आता उन्हाळा चालू आहे, त्यात जत्रा वगैरे असतात आणि त्यात मेन म्हणजे मला घरातली कामं होती, शेतातली सुद्धा कामं होती आणि मी असं शेतातलं काम करत असताना बसलो होतो आणि तेव्हाच मला एक नोटिफिकेशन पडली, यूट्यूबची नोटिफिकेशन पडली आणि तिथे लिहिलं होतं एका भावाने की भावा तू लय दिवस झालं ब्लॉग टाकला नाही. त्या भावाचं आपण मनावर घेतलं आणि मस्तपैकी एक भन्नाट व्लॉग तुमच्यासाठी तयार करून आलेला आहे. तो म्हणजे कोणता? तो म्हणजे वाघोलीचा होम. आता मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा आणि ऐतिहासिक जिल्हा आहे. तर त्या संदर्भात आपण मस्तपैकी 2 ब्लॉग टाकले आहेत. म्हणजे कोणते? बावधनचं बगाड आणि ओझडी गावची सोंग. ही ऐतिहासिक परंपरा जपलेली दोन्ही गावं आहेत. तसंच एक कोरेगाव तालुक्यातलं एक गाव आहे, ते म्हणजे वाघोली गाव. या वाघोली गावात दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी होम झाला होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की होम म्हणजे नक्की काय? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सविस्तर आपल्या ब्लॉगमधून देणार आहोत. तर चला तर मग तुमचा माझा वेळ न घालवता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि हो मित्रांनो, आता तुम्हाला मी जाता नाही का नाही झाडं झुडपी किंवा खरबडी रस्ता नाही दाखवणार, डायरेक्ट कार्यक्रमापाशी नेणार आणि एकदम मस्त पैकी नाही तुम्हाला कार्यक्रम, होमाचा कार्यक्रम दाखवणार आहोत. पण त्याच्या आधी आपला म्हणजे ब्लॉगला सुरुवात करायच्या आधी वाघोलीतल्या एका भावाने छोटासा व्हिडिओ केलाय, त्या संदर्भात आपण तो बघूया आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. चला. फुलं बसणाऱ्यांनी खाली बसायचे, लोक कोणी राहायचं नाही, सगळ्यांनी लाईनीत बसायचे. आपल्या पाठवाच्या मंडळाने काम करावं. मित्रांनो, कार्यक्रम सुरू करण्याआधी आपण वाघोली गावातल्या गावकऱ्यांकडून आणि म्हातोबा मंदिरातील पुजारी काका यांच्याकडून होमाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. चला. नमस्कार मित्रांनो, आता आपण म्हातोबाचं दर्शन घेतलं आणि होमाचा कार्यक्रमाचा आस्वाद सुद्धा घेतला. एक कार्यक्रम आपला एक सक्सेसफुली झालेला आहे. तर आपण या काकांना दादांना विचारूया की जी परंपरा आहे, म्हणजे होमाची परंपरा ही कधीपासून आहे किंवा हा नवस कशासाठी बसवतो? ही परंपरा 3 पिढ्यापासून चालू होत आलेला आहे. म्हणजे नवस दिवस बोललं काय तसं विषय काही नाही, पण देवासाठी नवस बोलते. देवाचा म्हणजे मुलगा होते काय होते, तर आमचं पाळणं आणलं तर तुम्हाला काहीतरी करीन असे. अजून काय माहिती सांगतो नॉर्मली, म्हणजे परंपरा कधीपासून आहे? 3 पिढ्या खूप वर्ष झाली परंपरा चालू आहे. परंपरा चालू. तुम्ही
जेव्हा लहान होतं त्याच्या आधीपासून करतो. होय का? अजून काय सांगतो म्हणजे कधीपासून म्हणजे आता जे आपण देव गेलो हे कुठून आले म्हणजे कुठून दर्शन वगैरे कुठून सुरुवात होती? त्याचं कसं झालं, सोनारेश्वर देव ह्याला आला मसवडवर येऊन जावलीला आले. जावली फिरून वाघलीमध्ये प्रगट झाले. मग आज होऊन झाल्यानंतर आज प्रगट दिन असतो, म्हणजे 12 वाजता जन्मकाळ होतो. प्रगट दिन फुलं बिलं टाकतात, आरती बिरती होती, व्यवस्थित प्रसाद वाटला जातो, भजन कीर्तन होतं. आज 12:30 आज 12:30 हां 12:36 म्हणजे आणि उद्या ताजी जात्रा आणि उद्या ताजी जाता. हां म्हणजे जावलीला पहिलं दर्शन घेतलं जातं. जावलीचा पहिला गुलाल उचलल्यानंतरच होम पेटलं जातं. हां तिकडे सुद्धा म्हणजे भैरवनाथाचं मंदिर. भैरवनाथाचं मंदिर आहे. हां ते काळ भैरव जास्त भैरव हे प्रगट झाले. होय का? हां नांदेडमध्ये वाघोलीमध्ये जास्त भैरव असतं बरोबर. म्हणजे असे किती गावांमध्ये फिरायला लागतं म्हणजे दर्शन आता- घेण्यासाठी या देवाने जास्त देव गेले? एकच गाव एकच गाव. एकच गाव. ना तुम्हाला जावली नंतर मसवड. हां तिकडे करत आले ना ते. सोनारीसनं मसवडला आला, मसवड येऊन जावलीला आला, जावलीसनं येऊन वाघोलीत आले. सकाळचं अष्टमीला होम होतो आमचा. अष्टमीला होम होतो, नवमीला ताजी जत्रा आणि दशमीला शिळगाव. सकाळचा आपण आंघोळीला जातो, जेवढी सोमेश्वराला देवाला आंघोळी घालतात. त्याच्यानंतर त्याची पूजा अर्चा करून अभिषेक करून मग परत ते जावलीला जातो. जावलीसनं ज्यावेळेला गुलाल येतो, लग्न होऊन ज्यावेळेला गुलाल येतो त्यावेळेला इथं होम पेटला जातो. होम प्रत्यक्ष ज्यांचा संचार आहे तो ते ह्याच्यात प्रवेश करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही जायची परवानगी नाही. आता आणि मग तुम्हाला एक प्रश्न विचारायचा हे आता तुम्ही म्हणजे देव अंगाला देव घेऊन गेले तर तसा एक्सपिरियन्स कसा असतो म्हणजे एक अनुभव कसा आहे? अनुभव मध्ये देवाला होम पेटला त्याला काय लक्षात येत नाही की आपण काय करतो इथे. काय करतो? ज्यावेळेला होमाच्या तिथं त्यावेळेला आपल्याला देवाचं जे मानपान आहे तो दिला बाहेर येतो. म्हणजे त्याला त्याचा संचारच असते. संचार असल्यामुळं ते काही कळत नाही जेव्हा होमापाशी येईल त्यावेळेला. का ते गावातून मिरवणूक निघते, त्याच्यानंतर मग होमापाशी आल्यानंतर देवाच्या ज्या होमाच्या ठिकाणी आल्यानंतर काही समजत नाही की आपण देवापाशी गेलोय, देवापाशी जातोय आणि भक्तिभावानं तिथं ते होत. हा म्हणजे आता आपण जेव्हा जावलीवरून येतो वाघोली गाव तर कुठून म्हणजे कुठून सुरुवात होती दर्शनाला किंवा म्हणजे ते आपल्या महत्वाच्या मंदिरापर्यंत? सकाळपासून आपण देवाला आंघोळीला जे त्यांचं देवाचे जे पालखी आहे ते सर्व जे म्हणजे त्यांच्या बरोबर जे भक्तजन पुजारी त्याच्याबरोबर जे जाणारे आहेत त्यांच्या बरोबर ते सोनेरीच्या देवाच्या तिथं जाऊन स्नान करतात, तिथं पूजा अर्चा करतात. त्या पूजा अर्चा झाल्यानंतर तिथून ते देव घेऊन वाघोलीत येतात. त्याचा इथं येतेच तो पूजा अभिषेक करतो. अभिषेक केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस त्या होम ठेवतात. बाबा आपल्याला थोडीशी माहिती सांगताल की ही होमाची जी प्रथा आहे ही प्रथा फार पूर्वीपासून जे जवळ मला जवळ समजते 64 पासून तरी ही मी पाहिलेली आहे. बरोबर. मध्यंतरीच्या काही काळामध्ये ही जरा पंडित झालेली होती. बरोबर. ही पंडित झालेली प्रथा परत मला वाटते दरम्यान ही पुन्हा सुरू झाली. आणि कशी आहे माहिती का, तरी आजच्या काळामध्ये हे अनुभव पूर्वीच्या काही नानाचे आजोबा आमचे आजोबा ही लोक सहजासहजी आपण नॉर्मली जात असतात तो काळात पूर्वीची पद्धतीने ही परंपरा पण चालू राहिलेली. कसलाही त्रास होत नाही. ज्याची खरंच देवावर भक्ती आहे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. जर काही चूक झाली तर अशा लोकांना शिक्षा झालेली हे आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे किंवा नंतर म्हणजे सकाळी घडलेली वस्तुस्थिती आहे. अभिषेक केल्यानंतर सर्प
समक्ष भेटला स्वतः मोबाईल मध्ये आहे काढलेला आम्ही अभिषेक केला अभिषेकानंतर ते दिसले देव आताच दिसले त्याची आता ते हे देव अभिषेक करताना ते देव दिसले आता तुम्ही जावले ना कोणते गाव माहिती सोनारी हा म्हणजे इथं महत्वाचं मंदिर एक आपलं भैरवनाथच म्हणते काळ भैरव आहे असतं भैरव ते काळ मी असतं भैरव ते एकच नाव येतं बदलचं गावोगावी भैरवनाथच असतं नाव एक महात्मा म्हणतात कुठे श्रीनाथ म्हणतात कुठे बालसिद्धनाथ म्हणतात आणि 16 अवतार आहेत असे वेगवेगळी नावं येतात तो पण नाव येतं भैरव आणि 8 काळ भैरव असं 16 अवतार हे सगळे शंकराचे हे रक्षक आहेत सगळे लक्षात भैरवनाथ आपण म्हणतो नाही हे शंकराचे रक्षक आहेत आता तुम्ही कधी चालू झालं नाही आम्ही याच्यामधून नाही आमचे चाललेत सगळे ते चाललेत सगळे आम्ही याच्यामधून नाही चाललो जे देव असतात असं काय नाही काय करतात त्यांच्या अंगात येतं हे उपवास धरतात बरोबर का नाही नवरात्री दिवसापर्यंत काही नाही गेल्यानंतर मग दरवर्षी हा दरवर्षी 7:30 वाजता आपली संध्याकाळी 7:30 यावं उशीर झाला 7:30 ते 7च्या दरम्यान आतापर्यंत सगळे लोक आपापल्या घरी जायचे वेळ झाला हे निमित्त पण होतं मंदिराचं काम चाललंय त्यानिमित्त लोकांना सांगताय आजचे दिवस लेट झाला पैसे होत नाही ते आजपासून अष्टमी होती चावडी तिथं सुरुवात झाली तिथून लग्न लागलं सुरुवात आता अडचण झाली तिथे मंदिर नेहमी तिकडे मंडपाने पलीकडे असायचं ना जन्मता असतो संध्याकाळी आज 12:30 वाजता मला टायमिंग आहे 12:30च्या टायमिंगला देवाचा जन्म काढतो भजन कीर्तन वगैरे आता परत पालखी असते म्हणजे छबिन असतो आज सुद्धा छबिन असतो आजही छबिन असतो उद्याही असतो आणि परवाही असतो तिन्ही दिवशी आमच्याकडे पालखी असते अशी ही इतर कुठल्याही गावात नसलेली प्रथा इथं वाघोलीमध्ये आहे. धन्यवाद बरं तुम्ही सगळी माहिती सांगितल्याबद्दल. तिथे 51 रुपये अरुणा विनायक हजारे महाड 1000 रुपये लवकरात लवकर पालखी खाली घेऊया. विश्वास आणि भाव ठेवून या ठिकाणी उपस्थित आहात. आपणास
मित्रांनो, आता तुम्हाला वाटलं असेल की हे देव ह्या आगीतून चालत असताना त्यांच्या पायाला नक्कीच जखम होत असेल, पण नाही मित्रांनो, मी स्वतः प्रत्यक्षात बघितले तर ह्यांच्या पायाला थोडीसुद्धा जखम होत नाही. अहो, हीच ती त्यांची ह्या देवाबद्दल मोठी श्रद्धा आहे. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला वाघोलीतल्या म्हातोबा देवाचा होम? आवडला तर असेलच ना. अहो, मला तर आवडला. तुम्हाला आवडला असेल ना तर आपल्या कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुम्हाला मित्रांनो प्रश्न पडला असेल की मी होम झाल्यानंतर लगेच घरी गेलो. नाही मित्रांनो, कारण की पुढच्या दिवशी होती ताजी यात्रा आणि ताजी यात्रा दिवशी होता मोठा असा छबिना दिवशी मस्तपैकी नाही लेझिम होती. की लेझिम म्हणजे नक्की काय? अहो, लेझिम मध्ये का नाही सगळं भक्त मंडळी का नाही ताल धरून नृत्य करत होते. मला पण नृत्य करू वाटत होतं, पण मला काही जमलंच नाही, म्हणून आपलं मी नुसतं बघत बसलो. आता मी तर बघितलंय, तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा. चला तर मग बघूया लेझिम. टोंग टोंग टोंग. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला वाघोली यात्रेचा स्पेशल ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा. भरपूर लोकांपर्यंत आपला हा ब्लॉग शेअर करा. आणि हो मित्रांनो, तुमच्या सुद्धा गावात असं ऐतिहासिक कार्यक्रम जर होत असतील तर मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. म्हणजे नक्कीच मी तुमच्या गावातील आणि भन्नाट असा ब्लॉग करेन. चल तर मग भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.